आज नाश्त्याला बनवली होती मिसळ। मी कोल्हापूर पद्धतीने मिसळ बनवते। कोल्हापूरचं नाव घेतलंच आहे तर कोल्हापूरची फडतरे, खासबाग आणि बावडा मिसळ ही अतिशय प्रसिद्ध आहे। सध्या वास्तव्य पुण्यात आहे तर पुण्याची काटाकीर मिसळ, बेडेकर मिसळ आणि रामनाथ मिसळ एकदा ट्राय करायचीच आहे। मुंबईची मामलेदाराची मिसळ, पणशीकर ही कुणाला माहिती नाही। माय ऑल टाईम फेवरेट नाशिकची साधनाची मिसळ आणि श्याम सुंदरची एक नंबर। त्यानंतर आज डब्याला कोबीची भाजी बनवली। कोबीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। काही जण हरभऱ्याची डाळ टाकूनही करतात, तीही फार छान लागते। काही जण लाल तिखट टाकतात, पण मला लाल तिखटातली भाजी एवढी आवडत नाही। बघा ना, माणसागणिक आवडीनिवडी बदलत जातात। कोबीची भाजी मला साधीच आवडते। भरपूर लसूण, मिरच्या, नंतर कढीपत्ता, हिंग टाकून थोडीशी हळद टाकायची आणि कोबी परतायचा आणि सोनेरी होऊस्तर परतल्यानंतर त्यात किंचित साखर टाकायची। कोबी आणि फ्लावरचा वास येतो, त्यामुळे बहुतेक जणांना ती भाजी आवडत नाही। कोबी, फ्लावर, शेपूची भाजी यांचा चाहता वर्ग हा पूर्णपणे वेगळा आहे। कोबीची भाजी असेल तर वरण भात पाहिजे, अळूच्या किंवा कोथिंबीरच्या वड्या पाहिजेत। मला असं साधं आणि रुचकर जेवण आवडतं। एवढा साधा कोबी, पण त्याचा आपण किती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करतो बघा ना। चायनीजमध्ये टाकला की चायनीज बॉल, गोबी मंचुरियन होतात। तेच किसलेल्या कोबीमध्ये थोडंसं पीठ टाकलं, आले लसूण टाकलं, मिरची टाकली का झाल्या कोबीच्या वड्या। वाफवून त्या व्यवस्थित तळून खाता येतात, छान लागतात। नखरेल लोकांना भाजी नाही आवडत पण पराठे आवडतात। कोबीच्या पानांमध्ये पनीर आणि भाज्यांची स्टफिंग भरून त्याचे मोमोज पण करता येतात। ते वाफवायचे आणि चटणीबरोबर खायचे, मस्त लागतात। ज्या स्तनदा माता आहेत, ज्या बाळाला दूध पाजतात, त्यांनी ही कोबीची पाने फ्रीजमध्ये ठेवून काही वेळासाठी तिथे बांधावीत। थोड्या वेळातच बरे वाटायला लागते। तयार आहे, पोळ्याही तयार आहेत आणि सोबत अळूच्या आणि कोथिंबीरीच्या वड्या डब्याला दिल्या आहेत। तर ऑफिसला गेल्यानंतर आमचं खरं काम सुरू झालं। माझी जी हाऊस हेल्प आहे तिच्याकडून मी सगळं किचन साफ करून घेतलं। आठवडा 15 दिवसातून किचन साफ करणं गरजेचंच आहे। मी एकाच वेळी सगळे घर साफसफाईसाठी काढत नाही। रोज एक रूम, म्हणजे आज जर किचन घेतलं तर उद्या बेडरूम, परवा हॉल, नंतर गॅलरी। आपला ताण कमी होतो आणि साफसफाई व्यवस्थित होते। नंतर संध्याकाळी आम्ही आमच्या आत्तूकडे जायला निघालो। माझ्या मिस्टरांची मानलेली बहीण। मिस्टरांनी गाडी काढूस तर आम्ही थोडीशी शूटिंग केली। मीही फोटो सेशन करून घेतलं। फिल्टर लावलाय बरं का फोटोला। आत्तूच्या घरी गेलो, तर वरून खालून सगळीकडे नीट निरखून घेतलं। काय काय काढता येईल, कुठे कुठे पसारा करता येईल हा विचार मनात आणला। आधी मी सुरुवात केली। कुठे जायचं, पहिलं किचनपासून सुरुवात करूया। माझी परवानगी घेतली। किचनमध्ये व्यवस्थित फेरफटका मारला। बघितलं की इथे काय काय आहे जे आपल्या हाताशी येईल। नंतर दिसलं की अरे इथे तर डायनिंग टेबल आहे, इथे सगळ्या वस्तू आपल्या हाताशी येणाऱ्या आहेत, तर सुरुवात इथूनच करूयात। मग आम्ही जसं जमेल तसं थोडं थोडं आत्याचा पसारा आवरू लागलो। एक एक गोष्ट खाली घेतली। आत्याला भरपूर त्रास दिल्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यावर मी बिर्याणी बनवली। बिर्याणी अतिशय उत्तम झाली होती, तुम्ही बघू शकता। बिर्याणीचा व्हिडिओ आटपाट नगराची राणी इन्स्टावर मी टाकलेला आहे, ते जाऊन तो तुम्ही बघू शकता। दिवसभर बिझी होते, आज एकदम दमायला झालं। मग असा गेला आजचा दिवस। मिसळची आणि कोथिंबीर वडीची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे, नक्की बघा। मला फॉलो करायला विसरू नका।